केमिकलवर सर काय होत होतं की उत्पन्न पण कमी निघत होतं आणि खर्च रोज खर्च पप्पांनी पैसे कमवून दिले हा पण ते किती खर्च करायचे किती कमी पडले की त्याच्याकडून घ्यायचं आणि ते चालूच आहे. म्हणजे समजा ₹1,00,000 टाकायचे आणि 12,000 काढायचे. हा याला मराठीमध्ये लाखाचे 12,000 करणे म्हणतात. तुम्हाला माहित कशी मिळाली? युट्यूब वरून. अच्छा बर दोघे पाहता? दोघं पाहतोय. अरे वा क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग आम्ही यांनी पाहणं मला म्हणजे लक्षात आलं पण तुम्ही सुद्धा पाहता म्हणजे हे विशेष वाटतं. पाहतोय ना. ज्ञानाची अपेक्षा असणं ज्ञानाची भूक असणं हे फार मोठं लक्षण आहे. 2 कॅरेट वांग जो रोज घेऊन जातो त्याचाही पहिल्यापासून माळवा आहे. हा स्वतःचा हा स्वतःचा. तर तो त्यांचा वांग्याचा प्लॉट पण असतो. स्वतःचा स्वतःचा. आणि वांगी तुमच्याकडून नेतो? आमच्याकडनं तो 4 गिरायका तशी आहेत. स्वतः वांग्याचा प्लॉट आहे पण आपल्याकडून घेऊन जातात 20 रुपये काय किलो. बोलणार तुम्ही? हो सध्याची परिस्थिती का नेत आहे पण लोक ते आहेत. त्यांच्या वांग्यात मिस करून विकतात का? हा हो. फिनिशिंग नाही त्यांच्या finishing वांग्याला. चांगली आहे ना. फिनिशिंग आहे क्वालिटी आहे त्यामुळे त्यांचं वांग म्हणजे- घेत नाहीत. मी त्यांच्या वांग्याला मोंडा लावता. हा हा. अरे बापरे. रोजच आहे आणि गावातलंच गिरायक आहे. रोज रोज 20 कॅरेट अरे बावळ्यानो म्हणावा म्हणजे काय घ्यावा कोणा कोणी हे बी कळत नाही लोकांना. यांच्याकडून टेक्नॉलॉजी घ्या ना खायला. खायला पण सगळे ज्याला देईल ते म्हणते एक नंबर. ही भाजी खाल्ल्यावर मटण खायचं नाही. हो शिस्ती पण लगे दुसरं वांग लकी शिजत नाही ना. नाही केमिकलचं वांग. भाजीच मटणासारखी लागते ही. तुम्ही मटण खाऊ ना म्हणताय भाजीच मटणासारखी लागते. मी नाही, खाल्ल्यानं सुरुवातीला मी खाल्लं त्यावेळेस यांना सांगितलं ना काय भाजीच मटणासारखी लागते ही पूर्ण. मटण खायची गरज नाही. म्हणजे सगळ्या शाकाहारी लोकांसाठी मटणाची सोय करून दिली. तर जेवढ्या प्रमाणात लोळ आहे समजा आता किंवा हरळ आहे इथं बरोबर आहे ना. इकडची तुमची सगळी राहणं तणानी गच्च भरलेली बरोबर आहे ना. आता इथं थोडस तुमचं कमी झालंय बरोबर आहे ना पण पूर्ण गेलेलं नाहीये. नाही तुम्ही वापर सुरू करून किती वर्ष झाले? 3 वर्ष झाली. 3 वर्ष. तर तुमचं पूर्ण तण गेलं असतं पण तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन आणि तेवढी डेन्सिटी तुम्ही वापरली नाही. मिरचीला पहिल्यांदा वापरली की 3 बर. वर्ष आणि वरून केमिकल. मग ते काय झालं त्यांना मी म्हणलं की आपण एकदा डोस टाकून बघू काय होतं. बर, बर. डोस टाकला आम्ही. डोस टाकला आणि वरून केमिकल केलं. पहिला डोस जेव्हा ह्यांचा विश्वास नव्हता हे म्हणायचे नको आपल्याला तसलं बरोबर बरोबर. मग त्यांचा अनुभव सगळा केमिकल हा. मधला. मग मी म्हणलं आपण टाकून तर बघू बर, बर. फरक पडला तर पडला नाही पडला तर नाही पडला. मग साहेबांकडनं आम्ही डोस आणला. बर डोस आणल्यानंतर एक आम्हाला 1500 फरक पडला. बर सगळं प्लॉट पूर्ण पांढरा झाला बर फुलांनी गच्च बर भरला. दिवसाला 500 किलो मिरची काढली. दिवसाला 500 किलो मिरची. वाया गेलेला प्लॉट रिकवर वाया गेला प्लॉट. वाया गेला प्लॉट. केमिकलचा वाया गेलता. परत आपलं एसीटी वैदिक चालू केलं तो म्हणजे cover झाला. एसटी वैदिक वापरून रिपेअर झाला. Repair ओके झाला. म्हणजे किती दिवस काढली तोडी अशी तरी 3 महिने प्लॉट चालवला आम्ही त्याचा. आणि किती दिवसातून तोडा व्हायचा? रोज 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 हार्वेस्टिंग रोज 500 किलो. रोज 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 कंपल्सरी. रोज 500 किलो मी 500 रुपये रोज झाला. हो बाजार कमी होते तरी. हा मग ह्यांचा जरा त्या औषधावरती विश्वास बसला की बाबा हे हे काहीतरी आहे. त्या चिमण्या ह्या प्लॉटवर असतात. बर फार सगळ्या आळ्या खाय आळ्या विचून घेतात. पण चिमण्या कधी येत नव्हत्या. कधी येत नव्हत्या. कधीच नव्हत्या. क्या बात आहे. काय ऑब्झर्वेशन आहे. जो एखादं वांग आहे हा यामध्ये जर आळी असेल हा तर ती मुंगी मुंगी चालू करते. आळीला ओढून काढते. ओढून काढते. काय यंत्रणा आहे. वा काय ऑब्झर्वेशन आहे. ह्यांनी जेव्हा सांगितलं लोकांना की आम्ही आपलं वांगी वांग लावतो. लावतोय बर तू वांग लावू नको. तू 1 एकर वांग लावतोय आम्हाला 4 गुंठ वांग सांभाळणं होत नाही. तू जर वांग 1 एकर लावलं तर दिवसभर पाठवून पंप खाली राहणार नाही. ही अवस्था होईल तुझी. म्हणजे केमिकल काय करतं शरीर नासवतं आणि यांचे निगेटिव्ह विचार काय करतात तर मन नासवतात. मग आपले एसटी वैदिक काय करतं माती सुपीक करतं आणि व्हिडिओ काय करतात मन सुपीक करतात. रोज 8, 9, 10 कॅरेट निघतात त्याच्यामध्ये रोज तोडतात तुम्ही? रोज रोज 10 कॅरेट. 10 कॅरेट. ओके आता 10 कॅरेट भाव काय मिळतो याला? 20 रुपये किलो. मार्केटमध्ये 10 रुपये होता. आणि तुम्हाला 5 रुपये जास्त मिळायचे. मग आता 10 रुपये का बरं जास्त मिळत आहे? आता मार्केटला 10 चालू आहे केमिकलचं. हा आपलं 20 न जात. मग ते 10 रुपये जास्त का बरं मिळत आहे? पहिला 5 मिळाल आता 10 का बरं जास्त मिळत आहे? फिनिशिंग. म्हणजे आता मालाची फिनिशिंग आली. मार्केटला ह्यांनी 2 दिवस फक्त वांग नेलं ना ते इथून जागेवर आम्हाला विक्रीला पुरत नाही. म्हणजे 2 दिवस मार्केट नेलं. 2 दिवस. लोक पळत येतात. तो एक माणूस परवा नुसता खाल्ला त्याने. हा तर मुलांना खायसाठी 5 किलो घेऊन गेला तो. म्हणजे संडे फार्मिंग सारखं झालंय. आमच्या शेताला व्हिजिट करा खाऊन बघा आवडलं तर घेऊन जा. याला पण एकच बेसोड झाला ना. हा त्याला पण ते माल ह्याच्या पान बरोबरच आहे सगळं. सगळं ह्याच्या बरोबरचे. हा. आता त्याचे किती तोडे झाले? त्याचे 3 झालेत आता. 3 तोडे झाले. कसा माल निघतो त्याचा? त्याचा त्याला- रिस्पॉन्स कसा आहे?
त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. काल पण 150 किलो माल काढला आपण त्यातून. बर आमच्या पाहुण्यांनीच एका सांगितलं की गोचिडाचं औषध मारतोय औषध मारतोय. त्याच्यावर कीड हटत नव्हती ना वांग्यावरची. मग बापरे, तिथनं मी पहिल्यांदा आम्ही पण ऐकलं. वांगं कमी केलं खायचं. शेती समोरच आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्यासाठी लावलं. आता काहीच टेन्शन नाही. रोज मला तरी वांग्याची भाजी खाते. आज तुम्ही बेसल डोस दुसरा टाकायची तयारी करताय. हो. हा बेसल डोस तुमचा खरा तर 35 दिवसांनी जायला पाहिजे होता. तर आज दिवस किती झाले? 90 दिवस होत आले. म्हणजे आता पण तुमचे 3 बेसल डोस व्हायला पाहिजे. किती? कमीत कमी 2 तर होऊन जायला पाहिजे होते. आणि आता आपण तिसऱ्याची तयारी पाहिजे. ते जर असतं तर आज तुमचं उत्पन्न हे कमीत कमी 2-2.5 लाख रुपये झाले असते. आज खर्च किती आला असता? 35,000 रुपये. खर्च 35,000, उत्पन्न निघाला असतं 2-2.5 लाख रुपये. गुरुवारच्या बाजारी हा. एक शेतकरी केमिकलचं वांगे घेऊन बसला होता. बर. त्यानं 10 रुपयाला किलो लावलं होतं. बर आणि आपल्याकडनं वांगे घेतलं त्यानं 20 रुपयाला अर्धा घेतलं होतं. बर ते 20 रुपयाचा अर्धा घेत होते पण 10 किलो घेत नव्हते. शेजारी 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 20 शेजारी रुपयाचं अर्धा 40 रुपये किलो 40 रुपये किलो तुमचं वांग आणि तो केमिकलचं 10 रुपयांनी पण घेत नव्हता. घेत नव्हतं कोण. एवढं तर झालं बरं का, तालुक्यात नाव झालं. काय बात करता? अभिनंदन. येस, जय SCT वैदिक. म्हणजे SCT वैदिक शेतकऱ्याला काय देतं? इज्जत. वांग उष्ण असं म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात मी कधी खाल्लं नाही. बर. पण आमच्या घरचं आणि छान आहे म्हणून आता रोज भाजी खाते. वाह, क्या बात आहे. मी म्हणत होते की सगळ्या शेतकऱ्यांनी वैदिक शेतीकडे वळलं पाहिजे. कारण का तर आजकाल छोट्या मुलांना सुद्धा BP शुगरचे आजार व्हायला लागलेत. कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागले. तर त्याच्यामुळे आपण जर आपली पुढची पिढी जर मजबूत ठेवायची असेल त्याच्याकरता जगतोय ना आपण. मग त्यासाठी आता आमच्या बाबांनी वगैरे त्यांना चांगलं खायला मिळालं तेवढं आम्हाला खायला मिळालं नाही. आमच्या मुलांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे शेतीत. टाळ्या वाजवल्या पाहिजे. एवढंच. खूप छान. खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष झाली की आपली पण शेती अशी पिकावी की युट्यूबला आपला व्हिडिओ गेला पाहिजे. वाह, क्या बात आहे. आणि आमच्या सासऱ्यांनी स्वतःच्या जीवावर सगळी शेती कमवली. वाह, हे कृतज्ञता म्हणतात याला. आणि जेव्हा घरामध्ये कृतज्ञता असते ना तेव्हा त्याची किंमत फार मोठी असते. म्हणजे 10वीत माझं लग्न झाले. वाह, तिथनं पुढे माझं शिक्षण. म्हणजे आई वडीलच भेटले तुम्हाला? हा? नाही 2 महिने 2 महिने म्हणजे मिरच्या कधी पण चालू आहे? 4था महिना असतापासून किती दिवस झाले चालू करून? वर्ष होत आले की. वर्ष होत आली. म्हणजे 1 वर्षापासून याला काय चालू आहे? मिरच्या मिरच्या चालू आहे. चालू आहे. आता तर मग नंतर हे पिलू 2 महिन्याचं आहे. हा, हे 2 महिन्याचं आहे. हो, 2 महिने. ते बघा ना, ते बघा ना, किती चपळ आहे बघा ना तुम्ही. हा? त्या दोघांना पण चालू आहे. हा, चालू आहे. काय फायदा काय वाटला तुम्हाला? दुधामध्ये फरक आहे. हा? दुधामध्ये फरक आहे. ओके, क्वालिटी मध्ये. हा. हा. अशी गाय आणली तुम्ही तेव्हा एवढी गाय होती. अच्छा, 3-4 महिने नाही, पिल्लू होतं. हा, गाय गाभण नव्हती. गाव पण नव्हती. काय पण राहतच नव्हतं. राहत नव्हती. त्याचं कारण असं आहे, या बाजूला जातं तेव्हा ते हा हे जखम आहे. जखम आहे. तेव्हा ती क्लोज करून बघा. आहे ना? नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि परिचय द्या. मी सौरभ कुलकर्णी, राहणार खुडूस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. माझा 1 एकराचा वांग्याचा प्लॉट आहे. ओके. अजित पराठे, अजित 111. बर. रिटायरमेंट रिमेन आहे पण ह्यांचं सगळं 2004 पासून ऑर्गॅनिक करतो. अच्छा, ऑर्गॅनिक करता. व्हेरी गुड, छान. मग तुम्ही यांची काही भाजी वगैरे खाऊन पाहिली की नाही? काय वेगळं वाटतंय का? 2004 पासून ऑर्गॅनिक. तसं नाही. बघा, मी तुम्हाला एक गंमत सांगतो. फक्त ऑर्गॅनिक खाणं आणि पौष्टिक ऑर्गॅनिक खाणं याच्यामध्ये काय आहे? फरक आहे का नाही? हो. बरोबर की नाही? म्हणजे जसं आपण म्हणतो का सोनं आहे पण 18 कॅरेट आहे, सोनं आहे पण 24 कॅरेट आहे. 24 कॅरेट 18 कॅरेटचं आणि 24 कॅरेटमध्ये जवळजवळ 25% किमतीचा काय असतो? फरक आहे. हा जर 1 लाख असेल तर तो 1.25 लाख रुपये राहतो. हो. तर मला सांगायचं काय आहे, आणि त्याच्यामुळेच फरक पडतो. ऑर्गॅनिकमध्ये काय होतं, तुम्ही सुरक्षित करता परंतु पौष्टिक कमी मिळते. कारण तुम्ही पोषण देताना त्याला काय करता? वेस्ट वापरता. ऑर्गॅनिकमध्ये काय वापरतो आपण? वेस्ट वापरतो. मग आपण जगाच्या मागे का राहिलो? कारण आपण ऑर्गॅनिक करतो पण आपण बेस्ट नाही पिकवित. समजा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, हे फ्रान्स, हे देश काय म्हणता, जर्मनी, का तुम्ही ऑर्गॅनिक द्या आम्हाला पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू पण पाहिजे. का हो सर? बरोबर. आहे की नाही? मी कोणालाच धोकादायक नाही पण मी काही करीत बी नाही. हे ऑर्गॅनिक हे असं आहे. आलं लक्षामध्ये? हां, एक पाऊल चांगलं आहे, बरोबर आहे. परंतु तुम्ही जर निष्क्रिय असाल तर त्याचा उपयोग नाही होत. आणि म्हणून ऑर्गॅनिक आज देशामध्ये किंवा भारतामध्ये त्याला किंवा जगामध्ये त्याला आजपर्यंत फार काही रिस्पॉन्स मिळाला. लोकांना असं वाटतं काय ऑर्गॅनिक करू नये तेच वाटोळे आणि केमिकल करू नये तेच वाटोळे. मग जे लोक स्वतःच्या बाबतीत विचार करतात ते करतात ऑर्गॅनिक. पण ज्यांचं खायची प्यायचीच वांदे ते काय म्हणते, अरे काहीतरी येऊ दे पहिलं खायला येऊ दे. बरोबर आहे की नाही?
की ऑर्गॅनिक पिकवणं खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्या पुढचं पाऊल पण उचलण्याची गरज आहे. तो एक थांबा आहे. तुम्ही तिलाच थांबला तो संपला, म्हणूनच ऑर्गॅनिक संपलं. नाहीतर ऑर्गॅनिकला खूप महत्त्व आलं असतं. पण ऑर्गॅनिकमध्ये काय केलं पाहिजे होतं, मूल्य वाढवलं पाहिजे होतं. मग पौष्टिकता कशी वाढवणार का तुम्ही? जर ऑर्गॅनिक शेती करता ती कशी करता? वेस्टवर. नाही, आम्ही फक्त देशी गायचं गोमूत्र शेण मग तेच ना वेस्ट म्हणतो ना मी तुम्हाला. वेस्ट म्हणजे काय? का गाईचं शेण. विकत ऑर्गॅनिक काहीच आणत नाही. नाही तसं नाही. वेस्ट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का? हे बघा, समजा हा झाड भुईमुग आहे, समजा भुईमुगाच्या शेंगा आपण खाणार आणि पाला कोणाला देणार? झाडांना झाड म्हणजे मातीला देणार किंवा गायांना देणार. तुम्ही बाजरीमधले कंस काढून घेणार आणि खालचं काटवळा कोणाला देणार? गायांना आणि किंवा जमिनीला देणार. म्हणजे पिकाचा जो महत्त्वपूर्ण भाग आहे ऊस काढून घेणार, पाचाड जमिनीला देणार. काहीतरी बिलंदर ते बी जाळून टाकी दे. बरोबर आहे. म्हणजे आता कुठेतरी भारतामध्ये लोकांना कळायला लागलं की नाही पाचाड जाळलं नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे मला काय सांगायचं आहे, तुम्हाला जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा तुम्ही सुधारायला तयार होता. चांगले दिवस असल्यावर तुम्ही कोणाचं ऐकतच नाही. बरोबर आहे ना? मग हेच अज्ञानपणाचं पहिलं लक्षण आहे. बरोबर आहे की नाही? जो पुढचा धोका ओळखतो त्याला शहाणा म्हटलं जातो, आणि जो धोका झाल्यावर सुधारतो त्याला मूर्ख म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही? आणि मूर्ख माणूस कधीच जीवनामध्ये सक्सेस होत नाही. केमिकलवर सर काय होत होतं की उत्पन्न पण कमी निघत होतं आणि रोजच खर्च म्हणजे त्याला प्रमाणच नाही त्या खर्च. ठीक आहे, पप्पांनी पैसे कमवून दिले, पण ते किती खर्च करायचे? किती कमी पडले की त्याच्याकडून घ्यायचं आणि ते चालूच आहे. म्हणजे समजा ₹1,00,000 टाकायचे आणि 12,000 काढायचे. याला मराठीमध्ये लाखाचे 12,000 करणे म्हणतात. का हो पाटील? हे धंदा चालू होता. ठीक आहे, मग तुम्ही काय केलं? मग केसीटी वैदिकचं आमचं सरांशी एकदा बोलणं झालं. तुम्हाला माहित कशी मिळाली? युट्यूबवरून. अच्छा, बरं. दोघे पाहता? दोघं पाहतोय. अरे वा, क्या बात. मग आम्ही व्हिडिओ पाहून मग नंतर हे केलं. वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. मग आम्ही यांनी पाहणं मला म्हणजे लक्षात आलं, पण तुम्ही सुद्धा पाहता म्हणजे हे विशेष वाटतं. पाहतोय ना. काय झालं, अहो, ज्ञानाची अपेक्षा असणं, ज्ञानाची भूक असणं हे फार मोठं लक्षण आहे. माणसानं जेवणाची गण भूक राहते, पण याची भूक नाही राहत लोकांना. आम्ही सुरुवातीला ह्याच प्लॉटमध्ये मिरची लावली होती. 1 एकर मिरची होती. मिरचीला केमिकल टाकून ते मिरचीचं उत्पन्नच निघत नव्हतं. काय फिनिशिंग नाही, काहीच नाही. मग मी ह्यांना बऱ्याच वेळा म्हणलं म्हणजे जमिनीमध्ये तुमच्या जर पाहिलं तर जेवढ्या प्रमाणामध्ये लोळ आहे समजा आता, किंवा हरळ आहे इथं, बरोबर आहे ना? इकडची तुमची सगळी रानं तणानी गच्च भरलेली, बरोबर आहे ना? आता इथं थोडंसं तुमचं कमी झालंय, बरोबर आहे ना? पण पूर्ण गेलेलं नाहीये. तुम्ही वापर सुरू करून किती वर्ष झाले? 3 वर्ष. 3 वर्ष. तर तुमचं पूर्ण तण गेलं असतं, पण तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन आणि तेवढी डेन्सिटी तुम्ही वापरली नाही. तुमच्याकडनं जे व्यवस्थापन म्हणतो आपण त्याला, ते 100% फॉलो. मग गेल्या वर्षी आम्ही जी मिरची लावली होती ना, ती मिरचीत काय आम्हाला उत्पन्न म्हणजे केमिकलवर केली होती. पहिल्यांदा म्हणजे वापरता तुम्ही गेली संपूर्ण. मग बुरीने गेली. तुम्ही 3 वर्षापासून वापरताय म्हणजे थोडं वापरताय? नाही, दुसऱ्या केळीला वापरलं, शेवग्याला वापरलं. अच्छा, बर. त्याचा काय अनुभव आहे? शेवग्याला भरपूर शेंगा लागल्यात आणि केळी शेवगा आता आहे? हो, आहे की. कुठे आहे तो? इथं पलीकडेच आहे. शेवग्याला आम्ही 2 डोस केले, बर. त्यावर परत काहीच केलं नाही. आता शेवगा झाडं वाकलीत पूर्ण. मिरचीला वापरलं ना आम्ही पहिल्यांदा. मिरचीला पहिल्यांदा वापरली की. 3 वर्ष आणि वरून केमिकल. मग ते काय झालं, त्यांना मी म्हणलं की आपण एकदा डोस टाकून बघू काय होतं. डोस टाकला आम्ही. डोस टाकला आणि वरून केमिकल केलं. वरून केमिकल केलं. तुम्ही व्हिडिओ पाहून काय शिकले? नाही तेव्हा हे शेअर नव्हते व्हिडिओ बघत. अच्छा, तुम्ही बघत नव्हते? त्यावेळेस नव्हतं, नंतर बघायला लागलो. तुम्ही किती दिवसापासून बघताय हे? हे 6 महिने झाले. अच्छा, नवीनच आहे. ओके, बरं. मग त्यावेळेस तुम्ही केमिकल वरून वापरायचे खालून? हे चांगलं आहे बाबा. पहिला डोस जेव्हा ह्यांचा विश्वास नव्हता, हे म्हणायचे नको आपल्याला तसलं. बरोबर. मग त्यांचा अनुभव सगळा केमिकल मधला. शेण म्हणायचे नको आपल्याला तसलं काय. बरं. ते बाहेरचं काय नको. बाहेरचं काय उपयोग होत नाही. शेवटी ते त्यांचं ऐकावंच लागत. 12 टाका, काम ते करणार आहे. आळीचं हे औषध मारू. मग मी मला आपण टाकून तर बघू. फरक पडला तर पडला, नाही पडला तर नाही पडला. मग साहेबांकडनं आम्ही डोस आणला. बर. डोस आणला तर आम्हाला 1500 फरक पडला. बर. सगळं प्लॉट पूर्ण पांढरा झाला. बर. फुलांनी गच्च. बर. दिवसाला 500 किलो मिरची काढली. दिवसाला 500 किलो मिरची. वाया गेलेला प्लॉट रिकवर. वाया गेला प्लॉट? वाया गेला प्लॉट. केमिकलचा वाया गेलता. परत आपलं एसीटी वैदिक चालू केलं. म्हणजे एसटी वैदिक वापरून रिपेअर झाला. ओके, हा, बर. मग दिवसाला आम्ही 500 किलो मिरची हार्वेस्टिंग केली एवढ्या प्लॉट मध्ये? ह्याच प्लॉट मध्ये. किती क्षेत्र आहे हे? हे एकर आहे. 1 एकर मध्ये 500 किलो मिरची काढायची तुम्ही? ओके, बर. मग दर 10 रुपये भेटायचे. दर कमी होता? दर कमी होता. तरी पण तुम्ही 500 किलो 5000 रुपये तर तुमचं तोडावायचा? हो. बर. मग तिथून पुढं म्हणजे किती दिवस काढली तोडी अशी? तरी 3 महिने प्लॉट चालवला आम्ही. आणि किती दिवसातून तोडवायचा? रोज हार्वेस्टिंग रोज.
रोज 500 किलो रोज 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 कंपल्सरी. रोज 500 किलो म्हणजे 500 रुपये रोज झाला. हो बाजार कमी होते तरी हा. मग ह्यांचा जरा त्या औषधावरती विश्वास बसला की बाबा हे हे काहीतरी आहे. मग तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस नेमकी? नाही थोडासा विश्वास बसला. आणि अगोदर काय वाटत होतं? अगोदर नव्हता वाटत. काय वाटत होतं नव्हतं तुला? नाही काय कधी आपण पाहिलंच नव्हतं ना. पण कधी कंपन्या एखादी कंपनी नवी येऊ शकते असं नाही वाटलं का तुम्हाला? नाही नंतर वाटायला लागलं ना. नाही तुम्ही पूर्वी नवीन कंपन्या वापरल्या असतील ना अशा तुमच्या आयुष्यात कधी वापरल्या की नाही जास्त करून केमिकल? केमिकल. अच्छा म्हणजे तो डेटा मेमरी मध्ये सगळा तो केमिकलचा डेटा भरलेला होता. हा वैदिकचं काही नव्हतंच, ऑर्गॅनिक नव्हतं. नावं ठेवतात आमच्या इथली लोक इथली लोकांना नावं ठेवतात. ऑर्गॅनिक अवघड आहे कारण सगळं घरच्या घरी करावं लागतं. हा, शेतकरी आहे, आजबाईचं काम आहे. त्याला आयतं पाहिजे. तसं नाही करायचं नाहीये. मला सांगा, तसं नाही. मला एक सांगा, शेतकऱ्याचा पण दोष नाहीये. समस्या काय लक्षात घ्या की जग फास्ट झालेले, टेक्नॉलॉजी हाय झालेली, शिक्षण तुम्हाला वेगवान बनायला सांगते आणि तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बसायला सांगताय. लोक सांगताय आता तू की बाबा काय कर, हवेत उड असं सांगताय आणि तुम्ही आता काय म्हणताय नाही तू आता रेंग खाली. ऑर्गॅनिक शेती म्हणजे रेंगण्यासारखी आहे ना. मग तो मुद्दा काय होतो की माणसाने फ्री झालं पाहिजे आणि ऑर्गॅनिक शेती तुम्हाला काय करून टाकते, बांधून टाकते. मग ते जीच त्याची समस्या आहे, त्या समस्येमुळे अनेक लोक त्याच्यापासून दूर गेले. बरं ठीक आहे, तेवढे ते अदबले पण असते. मधला एक काळ आला होता, त्या काळामध्ये प्रत्येक माणूस जीवामृत करायचा, प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये मेहनत घ्यायचा, ते वास यायचा, सगळे यायचा तरी ओतायचा, पण त्याला हवे असलेले रिझल्ट त्याच्यातून मिळालेच नाही. आमच्या दिरांनी केली होती ती. बरोबर आहे की नाही? मग 2017 साली पण सगळ्यांनी नावं ठेवली, कधीच कुणी घरातल्यांनी पण कधी साथ दिली नाही. का नाही दिली साथ? त्यातनं मिळतच नव्हतं काय. आता तुम्ही यांना साथ दिली की नाही हे बी वेगळंच आहे ना. हो पण मग का साथ दिली? तुम्ही पण दिली, तुम्ही केमिकलचे असून तुम्ही ते सगळ्यांनी याच्यामध्ये साथ दिली. का दिली? कारण तुमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये गती आहे. माणसाला जर गती असेल तरच प्रगती होती. आणि त्याच्यामध्ये काय होतं सर, जीवामृत करा, हे करा, ते करा, त्यांनी शेती का प्रगती होत नाही? कारण जीवामृत हे शेतीचं पाया नाही आहे. जीवाणू पाया आहे, परंतु त्या जीवाणूंवर काम करणे हा शेतीचा पाया नाही आहे. का बरं? शेतीमध्ये जीवाणू किंवा पिकं कशावर जगतात? आता हे तणसुद्धा कशावर जगू राहिलं? त्या जमिनीवर जगू राहिलं. मग तुम्हाला तंत्रज्ञान हे जीवाणूंवर, जीवाणू कोणाच्या जीवावर जगता? मातीच्या. मग तुम्ही मातीवर काम केलं पाहिजे का जीवाणूवर केलं पाहिजे? मातीवर. म्हणजे तुमचे झाडं असो, जीवाणू असो, तुमचे तण असो, बाकी सगळं आपण सुद्धा त्याच्यावर जगतो ना. मग मातीवर काम करायच्या ऐवजी मातीच्या नंतर ज्यांचा रोल आहे त्याच्यावर काम केल्यामुळे ती शेती काय झाली? फेल झाली. इतक्या चिमण्या ह्या प्लॉटवर असतात. बर, फार सगळ्या आळ्या आळ्या विचून येतात. चिमण्या कधी येत नव्हत्या. कधी येत नव्हत्या. कधीच नव्हत्या. क्या बात आहे, काय ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे चिमण्या प्लॉट मध्ये घुसतात आणि आळ्या विचून घेतात. आणि तरी त्यातून राहिले हा, मुंग्या भरपूर आहेत. त्यांच्यावर ताव मारतात. ताव मार. रासायनिक बंद केल्यामुळे एवढा रासायनिक बंद केल्यामुळे. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही आता हे कंटिन्यू जास्त पॉवरनी वापरलं वैदिक, तर त्या चिमण्या पण त्या आळ्या खायला येणार नाही. कारण आळ्यात नाही राहणार. आळ्यात नाही, मग ते चिमण्या काय येतील तुम्हाला वेगवेगळ्या. आता चिमचिम करताय बघा, आले त्यांचं टायमिंग झालंय आता. यायचा. हा म्हणजे तुमचा केमिकलमधून आल्यामुळे त्याच्यामध्ये केमिकलचे अंश असल्यामुळे अजूनही बी आळी थोडीफार येते आणि तिच्यावरती ताव मारतात. म्हणजे बघा बरं, त्यांना कळायला लागलं का इथं केमिकल वापरलं जात नाही, त्यांना कोणी बातमी पाठवली, त्यांना कोणी मेल केला, मेसेज. जो एखादं वांग आहे हा यामध्ये जर आळी असेल हा, तर ती मुंगी मुंगी चालू करते. आळीला ओढून काढते. ओढून काढते. काय यंत्रणा आहे. वा, काय ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे हे का झालं? कारण तुम्ही 100% काय झाले आता इकडं शिफ्ट झाले. बरोबर आहे की नाही? म्हणजे निसर्ग तुमच्या बरोबर आहे, पण तुम्ही जर अमृताच्या बरोबर काम करायला लागले, तर तुम्ही जर विष द्यायला लागले तर निसर्ग तुमच्या विरोधात आहे. बरोबर आहे. पाणी, पाऊस, हे वातावरण हे तुमच्या विरोधात का जातं? कारण तुम्ही विष होती ते. तुम्ही जर अमृत ओतलं, तुम्ही काय करता? जिवंत पाणी होती त्या जैविकच्या नावाखाली, ऑर्गॅनिकच्या नावाखाली. आणि आम्ही काय सांगतो, तुम्ही अमृत होता. हॅलो, बरोबर चूक आहे. बरोबर. हां, पौष्टिकता वाढली पाहिजे. जीवाणूला तुम्ही जर पोषक आहार जमिनीत तयार केला, तुम्ही ज्यावेळेस RNPH, ज्यावेळेस तुम्ही कृषी अमृत, ज्यावेळेस सॉईल चार्जर, LSQ, म्हणजे हे जेव्हा तुम्ही वैदिक आणि ऑर्गॅनिक एकत्र करून मिक्स करता, तेव्हा जमिनीमध्ये असलेल्या जीवाणूंचे काय भागते? पोट भागतं. गांडुळांचं काय भागतं? भूक भागते. आणि मग ते तिला कामाला सुरुवात करतात. पण त्या अन्न साखळीचं वाटोळं करून टाकलं केमिकलने.
त्या अन्न साखळीला उपाशी मारलं जैविक शेतीने. कळलं का? बरोबर. म्हणजे आपण सर्व झाडावर काम करतो, करायला कुठं पाहिजे होतं? जमीन. मातीवर. तुमचा अनुभव कसा आहे मला सांगा. आम्हाला हे एकरचा प्लॉट लावला होता. मग मिरचीचा अनुभव तुम्ही सांगितला हो, मिरची. का रोज 500 किलो मिरची 10 रुपयांनी जायची तरी 5,000 रुपये व्हायचे. हो बरोबर. हो. किती दिवस चालू होता असा? 3 महिने प्लॉट. किती पैसे झाले त्याचे? पैसे नाही झाले, पण फक्त खर्च आमचा तेवढा म्हणजे निघाला. किती खर्च केला होता आणि किती पैसे झाले? खर्च आमचा 1,00,000 रुपये झाला होता. तेवढा वसूल झाला. तेवढा वसूल झाला आमचा. ओके. अरे वा. जर केमिकलवर असती तर मग ते अजून 1,00,000 रुपये तोट्यात गेलो. यांच्याकडून घेतले असते. हा. पेन्शन लाव पेन्शन. इनको टेन्शन आपको पेन्शन. म्हणजे तुमची पेन्शन त्यांना मिळाली का तुम्हाला टेन्शन? हा प्लॉट आम्ही लावताना ह्यांनी लोकांना जे सांगितलं आम्ही 1 एकर वांगा लावतोय, तेव्हा लोकांनी आम्हाला नावं ठेवली. ह्यांना म्हणले तुझ्या त्याच्यानंतर हा आता लावताना मग मिरची ज्या वेळेस तुम्ही लावली होती तिचा रिझल्ट बघून त्यांना आश्चर्य नाही वाटलं का? नाही. गेलेली मिरची कशी आली बुवा? ती केमिकलवर आणली असेल सायलेंट करा तुम्ही. सायलेंट करा. हा हा तुम्ही केमिकलवर आणली असेल तुम्ही. असं म्हटले ते. हा. अच्छा, म्हणजे तुम्ही बदल हा. केलता हे माहिती नाही नाही, त्यांना. नाही. त्यांना वाटलं केमिकलवर सुधारली ती. केमिकलवर. हा. ओके बर. आता हा जेव्हा प्लॉट लावणार होता आम्ही रोपं बुक केली तेव्हा ह्यांनी हा, जेव्हा हा. सांगितलं लोकांना की आम्ही आपलं वांगी वांग लावतो. लावतोय, बर. तू वांग लावू नको, तुझा दिवस पंप त्यांचे पाठीवर खाली- हे जे केस वगैरे सगळे पांढरे करून टाकले ते त्यांनीच करेली. हा. निम्मी केमिकलनी निम्मी लोकांनी. तू 1 एकर वांग लावतोय, आम्हाला 4 गुंठ वांग सांभाळणं होत नाही. तू जर वांग 1 एकर लावलं तर दिवसभर पाठीवर पंप खाली राहणार नाही. बरोबर आहे ना? हा, ही अवस्था होईल तुझी. म्हणजे केमिकल काय करतं? शरीर नासवतं आणि यांचे निगेटिव्ह विचार काय करतात? मन नासवतात. बरोबर आहे? चूक आहे. मग आपले यश वैदिक काय करतं? माती सुपीक करतं आणि व्हिडिओ काय करतात? मन सुपीक करतात. 2 कॅरेट वांग जो रोज घेऊन जातो त्याचाही पहिल्यापासून माळवा आहे. हा स्वतःचा. हा स्वतःचा. तर तो त्यांचा वांग्याचा प्लॉट पण असतो. स्वतःचा. स्वतःचा. आणि वांगी तुमच्याकडून नेतो. आमच्याकडनं तो. 4 गिरायका तशी आहेत. स्वतः वांग्याचा प्लॉट आहे पण आपल्याकडून घेऊन जातात 20 रुपये काय किलो. बोलल तुम्ही? हो सध्याची परिस्थिती का नेत आहे पण ते? लोक आहेत. त्यांच्या वांग्यात मिस करून विकतात का? हा. फिनिशिंग नाही त्यांच्या वांग्याला. फिनिशिंग आहे, क्वालिटी आहे, त्यामुळे त्यांचं वांग घेत नाहीत. मी त्यांच्या वांग्याला मोंडा लावता. हा. हा. अरे बापरे. रोजचा आहे आणि गावातलंच गिरायक आहे. रोज 20 कॅरेट. अरे बावळ्यानो म्हणावा. म्हणजे काय घ्यावा कोणा कोणी हे बी कळत नाही लोकांना. यांच्याकडून टेक्नॉलॉजी घ्या ना. अरे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे. 1 एकरचा प्लॉट आहे. देणाऱ्याचे काय घेतले पाहिजे? हाताचे गुण घ्यायला पाहिजे ना. ते हात घ्यायला पाहिजे. काय करावं माणसांना? 1/2 एकरचा प्लॉट आहे त्याचा. बर. तर तो त्याचा वांग्याचा प्लॉट सोडून आपल्यातनं वांग रोज घेऊन जातो 2 कॅरेट. का हो पाटील? हे काय चाललंय कलियुगामध्ये? हा 4 महिन्याची गाय गाभण होती, हा. तिला लंपी झाला होता. पांढरी काय लोक म्हणायची संपला त्याचा विषय सोडून द्या. त्यांचा अनुभव तोय. हा. मग आम्ही साहेबांकडनं 2 वेळा फक्त मिल्क चार्जर आणलं, तेवढंच दिलं फक्त तिला. बर. आणि डॉक्टरने तेवढा डोस वाढवला, हा डबल केला. डबल केला मी. म्हणजे रेग्युलर चालू आहे हा. परंतु त्यावेळी डबल डबल केला. केला. बर. आणि डॉक्टरने दिले मला कोणी सांगितलं डबल करायला? आपल्या मनानच केला ना. बर. डबल व्हिडिओ केला. पाहत होते. हा. डबल केल्यानंतर 2 दिवसातच तिला फरक पडला. रिकवर. डॉक्टरने दिले गोळ्या फक्त 2 दिवस दिले आम्ही. 2 दिवस दिला. 2 कारण ती दिवस. खातच नव्हती. काहीच खात नव्हती. म्हणजे त्या नसत्या दिल्या तरी चालल्या असत्या. हा. म्हणजे बाटलीने पाजलं. बाटलीनं पाजलं. ओके. ओके ती गाभण होती. गाभण होती. आता तिला खोंड झालं. खोंड बघण्यासारखं खोंड आहे. बरं वांगे लावू नका म्हणले, मला लावले. पुढे काय झालं? लावलं अजूनची लोक प्लॉट बघायला पण आले. बघायला आले. आणि जे ज्यांना लावू नका म्हणले होते. हा बर. म्हणजे आता तुमचं वांग्याचं किती किती बेसल डोस झाले? लावून किती दिवस झाले? आता याची लागवड कधी केलेली आहे? आता ह्याला लागवड 4/2 ला केली. 4 फेब्रुवारी. हा. 4 फेब्रुवारी आणि आता 4 काय येईल? मे. मे. म्हणजे जवळजवळ 90 दिवस नाही 80 दिवस झाले. 80 दिवस झाले. 80 दिवसाचं वांग आहे. हा. चालून किती दिवस झाले? चालू 29/3 ला झालं. बापरे काय शार्प माणूस आहे राव. 43 दिवसाला पहिला आपला म्हणजे सगळा अभ्यास आहे. हा नाही त्यांचं असतं सगळं. एक नंबर. अरे पण तोंडपाठ म्हणजे मनापासून करताय ते. 29 पासून जेव्हा वांगे चालू झाले, मार्च पासून, आता 29 एप्रिल येईल. आज किती तारीख आहे? आज 26 तारीख आहे. 26 म्हणजे 3च दिवस राहिले. आता मला सांगा, हे जे महिनाभर वांगे चाललेले या 30 दिवसामध्ये किंवा 27 दिवस झाले, 27 दिवसामध्ये कसं कसं ॲव्हरेज निघालं? अवरेज भरपूर निघाली की चांगली. तरी सरासरी एक साधारण 75,000 रुपये झाला आतापर्यंत. किती वांगे निघाले असतील? रोज रोज किती निघताय? रोज 8, 9, 10 कॅरेट निघतात त्याच्यामध्ये? रोज तोडता तुम्ही? रोज रोज 10 कॅरेट. 10 कॅरेट. ओके. आता 10 कॅरेट भाव काय मिळतो याला? 20 रुपये किलो. 20. पहिल्यापासून 20च मिळतोय. हो. पहिला कमी होता थोडा, नंतर 20 वाढला. वाढवला. सुरुवातीला किती होता? 15 रुपये होता. ओके. मार्केटमध्ये किती होता तेव्हा?
मार्केटमध्ये 10 रुपये होता. आणि तुम्हाला 5 रुपये जास्त मिळायचे. मग आता 10 रुपये का बरं जास्त मिळत आहे? आता मार्केटला 10 चालू आहे केमिकलचं. हा. आपलं 20 न जात. मग तेच 10 रुपये जास्त का बरं मिळत आहे? पहिला 5 मिळाला, आता 10 का बरं जास्त मिळत आहे? फिनिशिंग म्हणजे आता मालाची फिनिशिंग आली. काय बदल वाटतो मार्केटमध्ये गेल्यावर? म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं का बाबा तुमचा माल जास्त तेजी जास्त दिसते ना मालाची मार्केटमध्ये उभा केल्यावर. मार्केटला ह्यांनी 2 दिवस फक्त वांग नेलं ना ते इथून जागेवर आम्हाला विक्रीला पुरत नाही. म्हणजे 2 दिवस मार्केट नेलं? हा. 2 दिवस लोक पळत येतात वांग आता चालू काय आता येऊन गेलाय गिरायक. आता पाठीमाग उभा राहून गेला इथं. आज आता बाजार आहे ना गावात. इथं माग हा? इथं माग हा, इथं माग होता उभा. हा. कॅरेट न्यायला चालता निघून हे आपलं चाललंय म्हणून बघू गेला. तासभर तुम्ही थांबला तर इथं लोक 10-12 लोक बघा येणार कॅरेट घेऊन. अच्छा. हा. म्हणजे का तर याची काहीतरी वेगळी गोडी आहे. म्हणजे तो जो ग्राहक असेल तो त्यांना काय म्हणतो की हेच वांग पाहिजे. हा. बघा ना तुम्ही, म्हणजे नाही काटे किती खतरनाक आहे. काटे. आणि सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का, याला जी ताकद मिळते ना, हा स्टॉक जेवढा मजबूत आहे ना, खालचा देठ याला स्टॉक म्हणतात, ज्याच्यामुळे हे वांग सुकत नाही. हो ना. आणि याला काय आहे? तेज. पाठीमागं त्याला काय स्टोरेज आहे ना, ही शेफ्टी लई महत्वाची. याला लोक फक्त देठ म्हणतात. हा देठ नाहीये, हा त्याचा स्टॉक आहे. तुम्हाला माहिती आहे, जर गुलाबाचा जेवढा मोठा दांडा असेल तेवढे रेट जादा आणि क्वालिटी जादा, तसं याचं पण आहे. आणि म्हणून वांग्यामध्ये देठ फार महत्वाचा असतो. आणि याला शायनिंग किती बघा, तेल लावल्यासारखी. हो. मग त्याच्यामुळे रेट तुम्हाला मिळणार. बरं, हा झाला फक्त दिसायला. आणि खायला खायला पण सगळ्या ज्याला देईल ते म्हणते एक नंबर. ही भाजी खाल्ल्यावर मटण खायचं नाही. हो, शिस्ती पण लगे दुसरं वांग लकी शिजत नाही ना. नाही केमिकलचं वांग. भाजीच मटणासारखी लागते ही. तुम्ही मटण खाऊ ना म्हणताय, भाजीच मटणासारखी लागते. आम्हाला काय त्याचा अनुभव नाही. मी खाल्ल्यानं सुरुवातीला मी खाल्लं त्यावेळेस यांना सांगितलं ना, काय भाजीच मटणासारखी लागते ही पूर्ण. मटण खायची गरज नाही. म्हणजे सगळ्या शाकाहारी लोकांसाठी मटणाची सोय करून दिली. सर बरोबर आहे ना? मोठा प्रश्न होता बऱ्याच लोकांना की बा आपलं काही पोट भरत नाही, आपल्याला मटण खावाच लागेल. डॉक्टर लोक म्हणतात तुझं काय आता B12 मिळत नाही, तुला मटण खावं लागेल. पण तुम्ही जर वैदिकचा भाजीपाला खाल्ला तर तुम्हाला B12 भरपूर भेटणार. म्हणजे व्हिटॅमिन डी आणि B12 हे 2 शाकाहारी माणसांना फार कमी असतात, पण ते दोन्ही याच्यातून तुम्हाला आरामशीर मिळणार. अलग लक्षामध्ये. हे वांग कोरेगाव पार्कला आर्टसोपचा इव्हेंट होता. मी बर. परवा घेऊन गेलो तुम्हाला बर नाही. बर तर 3 दिवस होतं विक्रीला तिथं. तर आहे असं 3 दिवस राहिलं होतं. तिसऱ्या दिवशी पण ते वांग विकला मी. इव्हेंट झाला कोरेगाव पार्कला. तुम्ही फार कमाल उत्तर सांगितलं. पण म्हणजे तुम्हाला अनुभव आहे दोन्हींचा. तुम्ही जे कंपॅरिझन केलं की त्याची टेस्ट आणि याची टेस्ट, बरं त्याच्यातून तुम्हाला पचनक्रिया नाही मिळणार आहे. हे पचायला एकदम शिजायला सोपं म्हणलं, पचायला पण नाही. तुम्ही जनरल वांग खा, ते वातुळ लागत. आणि ते असं ते तुटत नाही, तुटत नाही आणि शिजतच नाही लवकर. किती वेळ शिजवावं लागतं हे लगेच पटकन. गॅस जास्त जातो. खरं हे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे जेवढ्या स्त्रिया स्वयंपाक करतात त्यांचा गॅस जास्त वाचणार आहे. बचत आहे. गॅस टंचाईच्या काळात त्याचा फायदा झाला मला. तो एक माणूस परवा नुसता खाल्ला त्याने. हा, तर मुलांना खायसाठी 5 किलो घेऊन गेला तो. म्हणजे नुसतं एकच खाल्ला. इथं जाग्यावर. म्हणजे संडे फार्मिंग सारखं झालंय. आमच्या शेताला व्हिजिट करा, खाऊन बघा, आवडलं तर घेऊन जा. आम्ही 5 किलो डायरेक्टली त्यानं मला तोडून द्या, मला मी नेतो घरी. टोमॅटोला विकत नेले. पण कोणी- विकत नाही आला 5 किलो घरी खायला मुलाच नाही. तुम्ही आता हे वाढवायला पाहिजे. हो. तुमचं नाव व्हायला लागलं. आम्ही 1 एकराचं वांग करतो. SCT वैदिक भाजीपाला मिळेल, SCT वैदिक शेवगा मिळेल, आयुर्वेदिक शेवगा, तुमचं आरोग्य वाढवणारा. हे तुम्ही ह्यानी आरोग्य नाही मिळत नुसतं सर. याच्यामुळं काय मिळतं, सगळ्यात महत्त्वाची शक्ती मिळते. बरोबर आहे ना? म्हणजे ऑर्गॅनिक निरोगी असतं, परंतु हे काय आहे तुम्हाला शक्तिशाली बनवेल. बरोबर आहे की नाही? तिसऱ्या दिवशी फक्त 1 डोस टाकला होता आम्ही. तिसऱ्या दिवशी हा. लागवडीमध्ये अगोदर वापरलं नाही. नाही नाही, म्हणजे तुम्ही आपल्या शेड्यूलनुसार चाललेले नाही अजून. आम्ही प्लॉट लावल्यानंतर साहेबांना सांगितलं प्लॉट लावलाय आम्ही. साहेबांची भेट झाली. धन्यवाद. आले भेट. चांगला अभ्यास आहे तुमचा. हा, म्हणजे हे बरं आहे बुवा. म्हणजे पोरगा बिरगा झाल्यावर मग लग्न करायचं. खाओ विधी सगळे नंतर. त्यांना म्हणलं की आधी तुम्ही मला बोलला तर आपण डोस जर हे बघा लक्षात ठेवा, ह्याच वांग्याला जर तुम्ही मातीमध्ये काढून जर बेसळू दिला असता, बेडमध्ये काढून, बेडमध्ये. तर हे वांग्यात आपल्याला घुसता नसता आला. असे एवढे झाले असते. आणि तोले किती निघाले असते माहिती का? तुमचे जे 7-8 कॅरेट निघता ना, हे कॅरेट निघाले असते कमीत कमी 25, 30, 40, 50 असे कॅरेट निघाले असते. मग परत एवढे पैशाचं काय करायचं हा बी प्रश्न आहे. का हो सर, काय करायचं एवढे पैसे? पहिलीच खपत नाही, आता अजून काय? मग आता पहिला बेसळ डोस तुमचा असा गेला, ठीक आहे. मग नंतर नंतर आता दुसरा आणलाय.
आता आणला आता आज काय झालं होतं, आम्हाला डोस टाकता येत नव्हता. मग आमची साहेबांची चर्चा झाली. साहेब म्हणले मग डोस टाकता येत नाही, आपण शिलाजीत टाकू. हा मग शिलाजीत आणलं, तयार करून LSQ, ठेवले. हा. हा. शिलाजीत तयार करून ठेवले सगळं. पण परत त्या दिवशी कुठले साहेब आले होते? साळुंके साहेब आले. साळुंके साहेब म्हणले नाही तुम्ही डोस टाका आणि मग शिलाजीत सोडा. मग परत आता काल आणलाय दुसरा. तुम्ही बेसल डोस कुठं टाकणार आहे तुम्ही? आता बुडालाच. माती उकळून टाकणार म्हणजे मल्चिंग काढून? हा, मल्चिंग काढून. ओके. त्या जवळ टाकणार नाही तर मल्चिंग. तुम्ही पहिला बेसल डोस टाकला तो काय टाकला तुम्ही? कृषी अमृत कृषी अमृत किती बॅग टाकल्या एवढ्या याला? 6 बॅग. 6 बॅग हा कृषी अमृत. हा आता म्हणजे त्या सुद्धा निम्म्यात झाल्या. हा. त्याच्यानंतर RNPH टाकलं 3 किलो. ते बरोबर व्यवस्थित टाकलं म्हणून जगले तुम्ही. हम्म. RNPH प्रतिकार शक्तीने उत्पन्न जास्त निघतं. हा. आणि कृषी अमृतनी काय होतं, कृषी अमृतनी तुमची जमीन सुपीक होती हा. त्याच्याबरोबर एकत्र केल्यावर. बरोबर आहे ना? म्हणून कृषी अमृतचं प्रमाण तुमच्या जमिनी थोडं बॅलन्स केलं आहे तुम्ही. 1-5 बॅग अजून लागत होत्या. 10-12 बॅग ते एकरी पाहिजे आणि 3 किलो RNPH. त्याच्यामुळे मग SSM टाकलं, 2 बॅग टाकलं, ते 4 2 पाहिजे. याला पण एकच बेसल झाला ना? पण ते माल ह्याच्या बरोबरच आहे सगळं. सगळं याच्या बरोबरच आहे. हा. आता त्याचे किती तोडे झाले? त्याचे 3 झालेत आता. 3 तोडे झाले. कसा माल निघतो त्याचा? त्याचा त्याला- रिस्पॉन्स कसा आहे? त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. काल पण 150 किलो माल काढला पण त्यातून. बर, त्याला आता तुम्ही कॅमेरा फिरवा. सगळं नुसतं काय दिसतोय? टोमॅटो दिसतोय. बरोबर आहे ना? खायला कसा आहे? खायला गुड, एक नंबर आहे. एक नंबर. आणि साईज पण मोठी, बरोबर, आंबट नाही बिलकुल, आंबट नाही आणि ते पाणी नाही जास्त. क्वालिटी आहे. आहे ना? आता तुम्ही खाता म्हणलं तुम्हाला माहिती. झाड म्हणजे तशी हातात घेतल्यावर त्याचं जे जड वाटतो. फील आहे हा ते एक नंबर आहे त्याचं. बरोबर आहे ना? ज्या खाणारा माणूस आहे त्याला बरोबर हे खवय्ये आहे बरं का. म्हणजे मला सांगायचं काय आहे की क्वालिटी सुंदर निघाली. त्याच्याबरोबर वांगे असो, टोमॅटो असो. आणि त्याचे पानं गोळा का झाले? कारण त्याचा मध्ये LSQ गेलं नाही तुमचं. नाही. म्हणजे पानांना शक्ती मिळाली नाही, त्यामुळे पानं काय झाले? उन्हाने आकसले. त्याला फक्त पोषण खायला मिळायच्या ऐवजी फक्त पाणीच भेटलं. पण केमिकलचे प्लॉट काय काय गेले सर आता टोमॅटोचे? नाही, राहणारच नाही ना. हा. पूर्ण आता उन्हात तुम्ही प्राथमिक अवस्थेत आहे, ते अंतिम अवस्थेत आहे. हा फरक आहे ना. तुमच्या पेशंटमध्ये ताकद आहे म्हणून ते असं आहे. तसं आहे त्याचं. त्यांच्या पेशंटमध्ये ताकदच नाही आहे. आता समजा तुमचे वांगे चांगले निघत आहे, तुम्ही किती माणसं कामाला ठेवली इथं? लेडीज 3 4 लेडीज आहेत. 4 लेडीज. त्या 4 लेडीजचं घर तुमच्यामुळे चालते ना. हो. आणि तुम्ही जर उत्पन्न वाढवलं तर आणखीन 4 वाढतील. 4 वाढवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना पण आनंद वाटतो ना. तर आमच्या पाहुण्यांनीच एका सांगितलं की गोचिडाचं औषध मारतोय. औषध मारतोय. त्याच्यावर कीड हटत नव्हती ना वांग्यावरची. मग बापरे, तिथनं मी पहिल्यांदा आम्ही पण ऐकलं. वांगं कमी केलं खायचं आणि हिथं आलो राहिलं. आम्ही दुसरीकडे राहत होतो. मग शेती समोरच आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्यासाठी लावलं. आमची भेंडी गावर बरेच दिवस झाला आम्ही घरात. बरं, आता हे ज्यावेळेस आलंय तर काय वाटतं तुम्हाला आता? आता काहीच टेन्शन नाही. रोज मला तरी वांग्याची भाजी खाते. आधी आठवड्यात नाही एकदा, म्हणजे उपासासाठी वांग्याशिवाय पोट भरत नाही. बर बर बर. मग ते करावंच हा, लागायचं. तुम्ही किती दिवसातून वांग्याची भाजी करता? आता रोज 1 दिवसात वांग्याची भाजी बोर नाही होत का तुम्हाला? तर फक्त सोमवार. होतच नाही. पहिलं फक्त सोमवारी हे भाजी सगळं- असायची. पहिलं आता बोर नाही होत? त्यांना रोज वाटतं की भरीत करावं वांग्याचं, कुठं भाजी मसाली भाजी करा, सुकी करा. ते बंदच नाही. क्या बात आहे. जणांचा वडापावचा गाडा येतं ते इथं आलता. हा, मी म्हणलं वांगा घेऊन जा, टेस्ट आहे जरा बर बर. खाण्यासाठी. म्हणलं मी 3 वर्षाला बंद केले वांगा खायला. बरोबर आहे. किती लोकांनी बंद केले असं विचार करा. त्यांना नाही म्हटलं. हा, म्हणलं मी वांग 3 वर्ष झालं खातच बंद केलंय. नाही. हा, बंद केलंय. अरे नेऊन तर बघ म्हणून बर नेलं. बर. लगेच संध्याकाळी फोन हा. त्याच्याला पाहिजे आपल्याला. एकदम भाजी टेस्ट लागली. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला क्वालिटीमुळे आज स्वतःला इज्जत निर्माण झाली. हो. आणि सामान्य शेतकऱ्याला इज्जत नाही, त्याच्या मालाला इज्जत नाही, त्याला इज्जत नाही, त्याच्यामुळे पैसा पण नाही. ज्याच्या काही इज्जत नाही ना त्याच्या लक्ष्मी येत नाही. हे माझं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. त्याला इज्जत आहे म्हणजे आदर आहे समाजामधून किंवा इतरांकडून किंवा स्वतःला बी कळतं आहे की मी अमृत देऊ राहिलो, त्यालाच त्याच्याकडे लक्ष्मी येते. आज तुम्ही बेसल डोस दुसरा टाकायची तयारी करताय. हा बेसल डोस तुमचा खरा तर 35 दिवसामध्ये जायला पाहिजे होता. बरोबर आहे. आज दिवस किती झाले? 60 दिवसाच्या पुढे पुढे गेले. पुढं म्हणजे 90 दिवस होत आले. 90 दिवस झाले. म्हणजे आता पण तुमचे 3 बेसल डोस व्हायला पाहिजे. किती? कमीत कमी 2 तर होऊन जायला पाहिजे होते. आणि आता आपण तिसऱ्याची तयारी पाहिजे होती. तर ते जर असतं तर आज तुमचं उत्पन्न हे कमीत कमी 2-2.5 लाख रुपये. नाही 2-2.5 लाख रुपये झाले असते आज. हो, झाले. आणि खर्च किती आला असता? 35,000 रुपये. खर्च 35,000, उत्पन्न निघाला असतं 2-2.5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही वरचे 2 लाख रुपये गमावले. हरकत नाही, पण आज त्याच्यामुळे एवढं ज्ञान कमावलं ना. ओके, त्यामुळे दुसरा प्लॉट तुमच्या प्रमाणे करता येईल. शंभर नाही हाय करता येईल. ते तर वांग आहे ना तुमच्या हातातलं, हा. ते जर वांग चुकून जर राहिलं ना हे तर तर संपलं. वांग होते, डबलच होते. ते परत विक्रीच्या म्हणजे पुढे म्हणजे वांग हे पीक असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे सांगितलं
की जे मटण खाणारे लोक आहे त्यांनी जर हे वांग खाल्लं ना ते सोडत नसतं याला. त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे SCT वैदिकच्या शेतीला काय वाटतं तुम्हाला, किती भविष्य आहे? भरपूर भविष्य आता काय तसं. हा तुम्ही कुठलीही पिकं केली त्याला काय आहे भविष्य आहे, बरोबर आहे की नाही? गॅरंटी आहे चांगलं पीक यायची. ओके. उत्पादन पण चांगलं आहे. बघा तुम्हाला जरी स्पेशल मार्केट जरी नाही मिळालं तर लोकल मार्केटला सुद्धा तुम्हाला काय रिस्पेक्ट आहे आणि क्वालिटी पण आहे नाही क्वांटिटी पण आहे म्हणून पैसा पण होतो. गुरुवारच्या बाजारी हा. एक शेतकरी केमिकलचं वांगी घेऊन बसला होता. बर. त्यानं 10 रुपयाला किलो लावलं होतं बर आणि आपल्याकडनं वांगी घेतलेलं त्यानं 20 रुपयाला अर्धा घेतलं होतं. बर ते 20 रुपयाचा अर्धा घेत होते पण 10 किलो घेत नव्हते. शेजारी शेजारी 20 रुपयाचं अर्धा 40 रुपये किलो आपण 40 रुपये किलो तुमचं वांग आणि तो केमिकलचं 10 रुपयांनी पण घेत नव्हता. घेत नव्हतं कोण. म्हणजे 40 रुपयाचं वांग घ्यायला तयार आहे पण 10 रुपयाचं घेत नव्हता. म्हणजे ग्राहक छान आहे का नाही, हो. म्हणजे हे लक्षात ठेवायचं. पण तो कधी होईल त्याच्या वेळेस खाल्लं जाईल तेव्हा. आलं लक्षामध्ये. आज तुम्ही जे व्यापाऱ्यांना देताय हे तुम्ही थेट जर सोसायटीनं जर विकायला सुरुवात केली तर तुमचं वांग 40 रुपयाने आजही बी जाणार आणि त्याला माहिती आहे का हे खाल्ल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही, आहे की नाही? तर म्हणजे जर मी नेहमी सांगतो चला शेती करूया आनंदाने, ते खरं आहे का नाही? आणि बरं याच्यामध्ये तुम्हाला फवारे किती दिवसांनी आता? अरे आठवड्यातनं 2दा मारतोय फक्त. ते बी तुम्हाला सवय पूर्वीची म्हणून, सवय तुम्हाला खाजव ना पूर्वीची, नाही तर मग करमत नाही. हा त्यांची चेन आहे ती पडतच नाही तोपर्यंत. अहो जे लोक म्हणत होते का नाही की तुम्ही पाठीचा पंप खाली राहणार नाही, हा, हा. तुम्ही औषध मारा. बरोबर. त्याला 1 महिन्याने एका शेतकऱ्याला बोललो होतो आम्ही. हा. मला किती स्प्रे झाले? हा. मला 3रा स्प्रे आज. बर मग मला शक्यच नाही. हा. मला खरं 3रा स्प्रे. तो विश्वास बसला नाही मला. 3ऱ्या स्प्रेला होतच नाही कव्हर. वांग उपटावं लागत मग. हा. बरोबर आहे का नाही? 15 तरी स्प्रे व्हायला पाहिजे मला. पडली की मग आपल्या बरोबरच्या प्लॉटला उपटून टाकलंय. उपटून टाकले ना, मग ते कसं काय मान्य करते तुमचं? त्यांनी उपटलं ते कसं काय मान्य करते तुमचं? एकच होता त्यांचा आणि आमचा संघाचा. हो मी मूर्ख ठरलो हे कोण मान्य करील? कोण करील का कोणी? बरोबर ना, असं आहे ते युगो राहतो माणसाला. मग यालाच अज्ञान म्हणतात ना. मग अज्ञान, आळस आणि अहंकार या तिघांनीच वाटोळं केलं शेतकऱ्याचं, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला जे माहिती आहे तेच ज्ञान आहे, याला म्हणायचं अज्ञान, बरोबर आहे? आळस म्हणजे जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत करायचंच नाही, याला काय म्हणायचं? आळस. आणि अहंकार काय आहे की जो मी नाही आहे तसं आपल्याला स्वतःला समजायचं, त्याला काय म्हणायचं? अहंकार. आणि म्हणून ह्या 3 गोष्टींनी अज्ञान, आळस आणि अहंकार या 3 गोष्टींनी शेतकऱ्याचं वाटोळं केलं. एवढं तर झालं बरं का, तालुक्यात नाव झालं. काय बात करता, अभिनंदन. येस, जय SCT वैदिक. म्हणजे SCT वैदिक शेतकऱ्याला काय देतं? इज्जत देतो. साहेब, बरोबर का नाही? बरोबर आहे. हा? तुमचं ते हे ऐकून हे आता आले नमस्ते. कुण आले? काळे हे बिजोडीवरून काय आपल्या शेजारी त्यांच्या ह्याचं वाटा आहे की आपला मिल्क चार्जर. चारवरचा. बर वापरताय का तुम्ही? अरे वा. तुम्हाला मगाशी म्हणलं इथे वांगे, पण इथं खालचा पाला काय झाला? हा जळाला. आता हा खालचा पाला पिवळा का बरं पडतो येते तुम्हाला सांगतो मी. समजा याच्या शेजारी जे वांग होतं त्यांनी ह्या पाण्यातला रस काय केला? ओढून घेतला. का बरं? कारण जमिनीत रस नाही. मग जमीन जर रस असेल तर हे पाण्यातला रस अजिबात ओढला जात नाही. तुम्ही किती दिवसाचं वांग उद्या पण तळातलं पानं सुद्धा कसं राहतं? हिरवगार राहतं. मग जर येत गेलं तर अन्न बनवणार एक पान काय झालं? कमी झालं. मग हे सायन्स लक्षात ठेवा. म्हणून पांढरी मुळी आणि पान ह्या दोन्ही गोष्टींना काय करायचं? कायम जपायचं. काय जबरदस्त मुळी पा. सॉईल चार्जर किती दिवसात सोडता तुम्ही? 8 दिवसाला. 8 दिवसात. हे पा. अरे बापरे, हे काय? हा, तुम्ही याला नुसतं SSM जरी टाकलं असतं हे येड्यासारखं वाढलं असतं. आता तर तिला हा? बघा मॅडम, बघा हे बघा. अरे बापरे, हे काय? हा, हे अलंकार आहे ना मातीतली. आणि ह्या मातीमध्ये तुम्ही आता बेसोलस वर टाकणार. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही जेवढं SSM आणि सॉईल चार्जर वाढवणार तेवढं ही हरळ आणि तुमची लोळी काय होणार? कमी होणार. संपणार. हिला काहीच करायची गरज नाही. आता हिला पाणी जास्त मिळू राहिलं, तुमचं पाणी जास्त जाऊ राहिलं. पाण्याची जास्त गरज नाही आहे तुम्हाला, बेसल डोसची जास्त गरज आहे. त्याची क्वालिटी आणखीन वाढेल तुमची. समजा तण वाढलंय ना, याला तुम्ही प्रयोग करा. 50 ml प्रति लिटरनी सॉईल चार्जर घ्यायचं. किती? 50 ml प्रति लिटर. म्हणजे किती झालं? ते एक पंप आहे की तुमच्याकडे? 20 लिटरचा. 20 लिटरचा. म्हणजे त्याला 1 लिटर टाकायचं डायरेक्ट. किती? 1 लिटर आणि याच्यावर फवारायचं. तणावर. दर 15 दिवसाला फवारायचं. हे अख्खं पांढरं पडून जाणार आणि ह्याला फायदा होईल. आणि याची बरंच ताकद वाढणार. याचं खत होणार आणि याला लागू होणार. करून बघा प्रयोग. सोपा आहे नाही? जातील याला 5 लिटर. काय फरक पडतो 5 पंपामध्ये? ओके.
आपण ही शेवगा काढून आता इथं वांग करणार आहे. शेवग्याला दर नाही, पण दर येतील ना. समजा मागच्या वर्षी 400-500 रुपये किलो पण बघा आपण काय झालं माहितीये का, आता दर 20 रुपये. मग आता म्हणजे अच्छा. काय होतंय हे थोडंसं काय शेवगा 20 रुपये मार्केटमध्ये तर लय लेट येते त्याला. नाही इथं 20 रुपये 10-20. तुमच्या इथे चालू असेल. आमच्याकडे नाशिकला आजही 100 रुपये चालू आहे. 80 ते 100 रुपये. पुन्हा मुंबई सगळे 20 झाले आता. अच्छा, म्हणजे किती माल लागला असेल जेव्हा तुम्ही याचे सुरुवात आता केली? पण आपण 3 टन माल काढला घ्या तुम्ही. किती याच्यामध्ये? 750 झाडात. 750 झाडांमध्ये. तुम्ही आता हे जे काँग्रेस होतं ना तुमचं, हा. आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये, तुम्ही बेसल डोस टाकला आणि त्याला जर अंतर ठेवलं तर तुमचं जे पाण्यातले क्षार आहे ते ह्या तणाला कधीच दाबून देणार नाही. बरं. ते परत वाढणार. म्हणजे तुम्हाला बाजार आहे का नाही हम्म. यांनी त्या झाडाला काही फरक पडत नाही ना. नाही मग तुम्ही बाजारावर अवलंबून राहून झाडाचं आरोग्य नाही सांभाळायचं. समजा जसं आपल्याला ज्यावेळेस पैसा मिळतो तेव्हा जसं आपण आरोग्य सांभाळतो, तेव्हा पैसे न मिळता सुद्धा आरोग्य जर सांभाळलं तर तुमचं त्याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघतं. हा. हे लक्षात बघा. आपल्याला काय सांभाळायचं? झाड आणि माती. बरं. हा माल जरी नसला तरी चालेल, पण झाड आणि माती जर सांभाळली तर जेव्हा बाजार असतात तेव्हा तुम्हाला माल मिळतो. नाही काय झालं 2 वेळेस सर, पावसाने फुलगळी सगळी पूर्ण पण गळून त्यावेळेस तुम्ही केमिकल करत होते ना. गेली. हा पहिल्या वेळेस केमिकल, बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी तुम्ही जर रेग्युलर वैदिक केलं तर पावसाने तुमचं नुकसानच नाही होणार. मी तेच तर तुम्हाला सांगतोय. आता मी तुम्हाला एवढंच काय सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही केमिकलवर शेती करता त्यावेळेस आपण ते बाग सोडून दिली ते हरकत नाही, कारण ते तशी बी अत्याचारच आहे. तुम्ही अत्याचार कमी केल्याने काही फरक नाही पडत. बरोबर, ते बाग आणखीन चांगली होती. पण वैदिकमध्ये तुम्ही जर त्याचा विषय सोडला, बघा जनरली लोक काय करतात, बाजार कमी झाले का केमिकलमध्ये काहीच ट्रीटमेंट करते नाही, तर त्यावेळेस उलट ती बाग चांगली होती, कुठली असू द्या. का? कारण तिला ते अत्याचाराचे ना औषधं म्हणजे. पण तुम्ही जर त्याला जर सगळ्यात मेन गोष्ट वैदिक जर सारखं चालू ठेवलं, वैदिक जर मधीच बंद केलं तर मग त्याचं पोषण बंद होतं आणि मग ते कमकुवत होऊन बाग काय होते, खराब होते. आता समजा तुम्ही आता सगळं बंद केलंय, हार्वेस्टिंग पण करत नाही, ते शेंगा ज्या आहे ना त्या मोठ्या झाल्या, या शेंगांनी काय केलं, सगळं झाडाचा कस ओढून घ्या. आलं का तुमच्या लक्षामध्ये? मग याला पर्याय काय? वेळेवर हार्वेस्टिंग करणे. भले ते हार्वेस्टिंग करून तुम्ही इथंच टाका, याचं काय होईल, खत होईल. तुम्हाला नाही विकायचं, नका विकू, असं गणित येते. आता पण तुम्ही याच्या सगळ्या शेंगा तोडा, चॉपिंग करा किंवा तशाच जमिनीमध्ये टाकून द्या. मल्चिंग मोडणार आहे आता, पूर्ण प्लॉट काढणार आहे. इथं काय करणार आहे? वांगच करणार आहे इथं. वांग करायचे. हा. अच्छा, मग एक काम करा, याला एक मशीन मिळतं. कुठलं? ते याचं कुट्टी करण्याचं. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे. भाड्याने मिळतं ते. ते मशीन बोलवायचं, याचे तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे. तो जे तुकडे होतील ते सगळ्या वावरामध्ये पसरून द्यायचे. त्याचं काय बनतं? एक नंबर खत बनतं. याला तुम्ही केमिकल वापरलेलं नाही ना? पहिल्या वर्षी वापरलं, 2 पहिले वर्ष नाही, आता नाही वापरलेलं नाही आता ना? नाही. करायचं. तुम्हाला एवढं भारी खत होईल ना याच्यामध्ये, तुमचे वांगे असे डोक्या एवढे होते. हो, करा करा. हां, ओके, चल. आता बघा ही शेंग एवढी जुनी झाली, हे बघा, तरी पण लूज आहे अजून. लूज आहे. म्हणजे तुमची जी ताकद आहे वैदिकची, त्याने याची किपिंग क्वालिटी काय होते, टिकून राहते. टेस्ट कशी होती शेवग्याची? शेवगी टेस्ट चांगली. तुम्ही आता वांगे पूर्वी पण करत होते, पूर्वी पण भाजीपाला होत होता, आता काय बदल वाटतोय नवीन? हे पावडर सुरू केल्यापासून, आपलं वैदिक चालू केल्यापासून? चव छान आहे एकदम मस्त. हा. वांग्याची चव छान आहे बर. म्हणजे, आणि लगेचच शिजतात म्हणजे. बर, बर. हा. खायला आवडीने खायला, खातात आवडीने. ते म्हणजे रोजच पूर्वी- पाहिजे भाजी. पूर्वी मला म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात वांग उष्ण म्हणून मी कधी खाल्लं नाही. बर, त्रास व्हायचा आमच्या- नाही. हा, वांग्याने त्रास खूप लोकांना मुळव्याधा त्रास होतो. मुळे अरे बा, नाही, थांब. पण वांग उष्ण असं म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात मी कधी खाल्लं नाही. बर. पण आमच्या घरचं आणि छान आहे म्हणून आता रोज भाजी खाते. वाह, क्या बात आहे, व्हेरी आज गुड. भाजी, आज वेगळी भाजी, उद्या वेगळी भाजी, असं नाही. नंतर भरीत असं. म्हणजे वेगळ्या प्रकारे करता, वेगळ्या पण वांगेच करता. वांगच करतात. एक दिवसाड वांग चालूच आहे. असं. नाहीतर कधीच उन्हाळ्यात मी भाजी बर खात नाही बर बर, वांग्याची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी म्हणत होते की सगळ्या शेतकऱ्यांनी वैदिक शेतीकडे वळलं पाहिजे. कारण का, तर आजकाल छोट्या मुलांना सुद्धा BP शुगरचे आजार व्हायला लागलेत, कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागले. तर त्याच्यामुळं आपण जर आपली पुढची पिढी जर मजबूत ठेवायची असेल, त्याच्याकरता जगतोय ना आपण. मग त्यासाठी आता आमच्या बाबांनी वगैरे त्यांना चांगलं खायला मिळालं, तेवढं आम्हाला खायला मिळालं नाही. आमच्या मुलांना चांगलं अन्न मिळालं पाहिजे शेतीत, टाळ्या वाजवल्या पाहिजे. एवढंच. खूप छान तुमचे हे विचार, आणि तुम्ही मगापासून जेवढं इन्व्हॉल्व्ह होत आहे हे पाहून मी मगाशीच म्हटलं
बाप लेकरांना आणि तुम्हाला पण चांगली सुगरण भेटली म्हणलं. हा, अभ्यास करणारी, जागृत. बघा, जागृत राहणं ही नशिबाची गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. जागृत माणूस तुम्हाला भेटणं एवढं सोपं नाही ना. नाही तर आपण किती सांगा त्या डोक्यातच घुसत नाही, असे लोक आहे. हो आहेत. सगळ्यांची इच्छा राहते घरामध्ये, पण घरामध्ये जी करणारी आहे तीच डोक्यात घेत नाही. आणि आमची इतकी इच्छा असते, आम्ही कुठली जरी चांगली गोष्ट आम्हाला समजली ना, आम्ही 4 लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ती लोक आमच्याकडून म्हणजे ते एक सांगू का तुम्हाला, हे बघा तसं पण नसतं. आम्ही विषय सोडून देतो, पण आम्ही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष झाली, की आपली पण शेती अशी पिकावी की युट्यूबला आपला व्हिडिओ गेला पाहिजे. वाह, क्या बात आहे. आणि आमच्या सासऱ्यांनी स्वतःच्या जीवावर सगळी शेती कमवली. वाह, क्या बात आहे. हा, बघा किती आनंद आहे बघा. हा, हे कृतज्ञता म्हणतात याला. आणि जेव्हा घरामध्ये कृतज्ञता असते ना, तेव्हा त्याची किंमत फार मोठी असते. हां, हे तुमच्या घरात आध्यात्मिक शक्ती आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं तुमच्याकडे आहे. आणि बरं का हो, हे नाही आहे कुठे, हे प्रेम नाही आहे कुठे, हे आभार नाही आहे कुठे, हे फक्त आईवडिलांसाठीच आहे, सासू सासऱ्यासाठी कुठंच नाही आहे. वडील नाही आहेत मला, पण ह्यांनी मला म्हणजे 10वीत माझं लग्न झाले. वाह, तिथनं पुढे माझं शिक्षण किती वर्ष झालं लग्न होऊन? 13 वर्ष. बापरे, काय बात करता. आम्हाला असं वाटलं 5-7 वर्ष झाली असतील फक्त. 13 वर्ष झाली. 10वी झाली की लगेच माझा रिझल्ट झाला की लग्न सासू म्हणजे आई वडीलच भेटले तुम्हाला? हा, नाही. ग्रॅज्युएट वगैरे इथेच केलं आम्ही. अरे वा, छान छान छान, व्हेरी गुड, खूप छान. एकमेकाच्या बद्दलच्या भावना जेवढ्या जिवंत आहेत ना, तेवढं तुमचं घरसुद्धा जिवंत राहतं. आणि काही घरामधल्या भावनाच काय होऊन गेल्या, मरून गेल्या. ते स्वप्न तुमचं आज पूर्ण झालं, त्याचा आनंद व्हायला पाहिजे तुम्हाला. इकडे या, आनंदाचे अश्रू आहे. वा, क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघ, रडणं हे कमजोरीचं लक्षण नाही आहे, रडणं हे पुरुषार्थाचं, ताकदीचं लक्षण आहे. कधी बी माणूस रडत नाही, आनंदाने पण रडतो. हां, ते बऱ्याच वेळेला पोरांना वाटतं रडणं म्हणजे फक्त कमजोरीचं लक्षण आहे, लहान पोरांना असं वाटतं. चला, थँक्यू. त्याला आतापासूनच ते लोक ते शनिवारी बघून जाते. याच्याकडे का काय म्हणताय? क्वालिटी म्हणजे एक नंबर. एक नंबर आहे. याला मिल्क चार्जर कधी पण चालू आहे? नाही, आता हे 2 महिन्यात आहे. आत्ता? आणि याचं वय किती आहे? 2 महिने. 2 महिने म्हणजे मिल्क चार्जर कधी पण चालू आहे? नाही, हिला आईला चालू आहे. आईला आईला विचारतोय मी. आईला चालू आहे की ते आजारी पडल्यापासून, म्हणजे 4था महिना असतापासून. किती दिवस झाले चालू करून? वर्ष होत आले की. वर्ष होत आली. म्हणजे 1 वर्षापासून याला काय चालू आहे? मिल्क चार्जर चालू आहे. आणि हिला त्याच्या- बी त्याला बी. म्हणजे ते लंपी झाला म्हणून चालू केलं? नाही, त्याच्या आधी आणलं होतं आम्ही. आणलं होतं. लंपी झाला तेव्हा वाढवलं तुम्ही? हा, वाढवलं. डबल डोस केला आपण. आता तर मग नंतर हे पिलू 2 महिन्याचं आहे. हा, हे 2 महिन्याचं आहे. हो, 2 महिने. ते बघा, ते बघा किती चपळ आहे बघा ना तुम्ही. हा? हा ते फार काय रे कान बिन बघा त्याची. आणि किती आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, चंचल किती आहे? चंचल आहे. हा, सावध. हे बघ, तिचं भावना बघा. काही नाही बाळा, काही नाही, काही करत, काही नाही करत. मला असं वाटतंय मला तर त्रास देतो काय. म्हणजे त्या दोघांना पण चालू आहे. हा, चालू आहे. काय फायदा काय वाटला तुम्हाला? दुधामध्ये फरक आहे. हा, दुधामध्ये फरक आहे. ओके, क्वालिटी मध्ये. हा. हा, अशी गाय आणली की मी तेव्हा एवढी गाय आणली. अच्छा, 3-4 महिने. नाही, पिल्लू होतं. हा, शेणामध्ये फरक आहे. तिकडे ना, बरं. इकडे पुढे हा. पुढे पुढे पुढे. आणि आल्यानंतर 3 वर्ष तर काय गाभा नव्हती काय. मिल्क चार्जर केलं की लगेच गाभा टाकली. जे ह्याला शेण पडतंय ना, शेणामध्ये फरक पडतोय. शेण फरक पडलं नाही. बघ, गाय गाभण नव्हती. गाभण नव्हती. गाभा राहतच नव्हतं. राहत नव्हती. मिल्क त्याचं चार्जर कारण असं आहे, तिला गाभण राहण्यासाठी ताकद लागत. आणि तेवढी ताकद मिळण्याची ताकद तुमच्या चाऱ्यामधून तेवढं पचत नव्हतं. कारण हा चारा जो असतो ना, तो पचायला खूप अवघड असतो. मग ते पचण्याची ताकद केमिकलवर चारायचा असतो, किंवा जे रासायनिक तुमच्याकडे खतं जे पाण्यामध्ये मिसळलेले आहे, त्याच्यामुळे तुमचं पाणी खराब झालेलं आहे. ते जेव्हा तुम्ही या चाऱ्याला जातं, त्यामुळे त्याच्यामध्ये केमिकलचे अंश येतात. मग असा चारा त्यांना पचायला जड जातो, कारण त्यांचं शरीर केमिकल पचायला बनलेलं नाहीये. गावठी जनावर जे आहे ते केमिकलचा चारा पचवायला त्याला फार अवघड जातो. म्हणून त्याच्यामध्ये गर्भधारणा होण्याला खूप अडचणी येतात, किंवा त्याचं दूध सुद्धा वाढत नाही, किंवा दूध काढून पण देत नाही, कारण ते लाता का मारते, कारण याच भागत नाही. म्हणजे गावठी जनावरांच्या बाबतीमध्ये लोकांना असं वाटतं की नाही, हे जनावरांचं काही खरं नाही. तसं नाही, तुमच्या शेतीचं काही खरं नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने शेती करताय. म्हणजे ह्या जनावरांना तुम्ही ज्यावेळेस मिल्क चार्जर चालू केलं, त्यांना हे पचायला लागलं, आणि त्याच्या शरीरामध्ये विष जे आहे ते बाजूला व्हायला लागलं आपोआप. कारण मिल्क चार्जर तेवढी ताकद आणतं. केमिकल बाजूला होतं आणि ऑर्गॅनिक बाजूला होतं. म्हणजे त्याला सगळं पचायला लागलं, म्हणून तब्येत बघा कधी झाली. पहिली तब्येत अशी होती का? गणपती झाला तेव्हा म्हणजे लूट तरी ह्या बाजूला जातो तेव्हा ते हा, जखम येतो. जखम. तेव्हा ती क्लोज करून बघा.
है ना? आता हे इथं शेण बघा किती सुंदर आहे, गोळ्याच्या लिदीसारखे डायरेक्ट. अहो नुसते ते सेल पहिलं बरोबर नसायचं. नुसतं पातळ हा, असेल पातळ. रबडी. हा. वा, व्हेरी गुड. आता याचं शेणाचे खत होईल ते वेगळं आणखीन तुम्हाला. हा वेगळा आता त्याचा मिरची. हे पैलवान त्याच्यामध्ये तयार झाले, हे पैलवान त्याच्यामध्ये तयार झाले. बाबू उचलत नाही रे.